श्रद्धाताईंच्या माहेरच्या किरणदादा यांना विनंती करेन की त्यांनी श्रद्धाताईंना श्रद्धांजली व्हावी. भगवान बोलतो सविता श्रद्धा भीमराव गमरे वयाच्या 38 वर्षी निघून गेलेले आहेत. एकंदर आम्ही 5 मावश्या 3 मामा, आम्ही एकंदरीत 45 भाऊ बहिणी, मामे भाऊ बहिणी, ह्या माम्या बहिणीमधून आमच्यामधून निघून गेलेली आहे. श्रद्धाचे 3 बहिणी 2 भाऊ, आई वडील अतिशय गरीब परिस्थितीमध्ये श्रद्धाने शिक्षण घेतलं. 12वी पर्यंत तिने कॉमर्सचं शिक्षण घेतलं गेलं. आई पप्पा गेले, त्यांचा भाऊ गेले, एक बहीण गेली. आता माझी फक्त एक बहीण आहे, एक भाऊ आहे. वयाच्या मला तर आठवतं की इतकं तिने गरिबीत दिवस काढले आणि या गरिबीमध्ये 12वी पर्यंत शिक्षण घेतलं गेलं, लग्न झालं आणि मग त्या चळवळीमध्ये उतरली गेली. तिला पहिला पुरस्कार भेटला मात्र माझी माहिती प्रमाणे 20 वर्षापूर्वी ह्या मुंबईमध्ये एड्सचं खूप मोठ्या प्रमाणात झालं आणि श्रद्धाने आणि भीमराव हे दोन्ही दाम्पत्यांना मात्र पहिला पुरस्कार सातारा येथे मुंबई इथून मिळालं होतं. श्रद्धाचा बोलण्यावरती गाण्यावरती खूप प्रभुत्व होतं. व्यसनमुक्ती म्हणा, देवावर झालेले अन्याय म्हणा, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणा, झाडं जगवा झाडं जगवा. काही वर्षापूर्वी तिने बेल्लेपाले येथील दीक्षित शाळेमध्ये मुलांना संदेश दिला. मुलांना असा संदेश दिला की ही झाडं हीच आपली भाऊ बहिणी आहेत. आपण राखी बांधतो भावाला, पण जर आपण राखी तिथं झाडाच्या फांदीला बांधली तर मग नक्कीच ती झाडं आपल्याला हवा देतात, ऑक्सिजन देतात, सावली देतात, फळं देतात, खूप काही देतात. झाडावरती पक्ष्यावरती मात्र तिथं खूप अतूट प्रेम. आता तुम्ही जर श्रद्धाच्या आमच्या सवितेच्या घरी बघितलात, तिने लहान झाडं लावलेली आहेत. तिच्याकडे पक्षी येत आहेत, कावळे येतात, चिमणे येतात, हातावर बसत आहेत. अतिशय प्रेमळ, खूप खूप मैत्रीपूर्ण असली. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी ऑथर जेलमध्ये त्या गेल्या होत्या. ऑथर जेलमध्ये मात्र कुणाला जायला, म्हणजे जे कैदी असतात त्या कैदींच्या नातेवाईकांना जायलाही बंदी असते. आणि मग मात्र भीमराव गमरे, श्रद्धाताई, आमच्या सविता त्या तिथे गेला आणि तिथे गेल्यानंतर त्या दिवशी ईद होती आणि व्यसनमुक्तीच्या वरती तिने भाषण दिलं. भाइयों, मैं आपकी बहन हूँ, मैं आज आपका ईद है, आपके घर पे सब खुशियाँ चल रही होगी और यहाँ पे क्यों आए हो? आप बीड़ी, तंबाकू, सिगार, दारू, अफू, गांजा पीकर आपने किसी को मारा होगा, किसी को लूटा होगा. तिथले कैदी ढायड्या रडत होते, असे रडत होते, रडत होते. म्हणजे इतकं काय तिने केलेलं आहे श्रद्धाने आरोग्य बाबतीमध्ये म्हणा. मला अजून एक आठवत आहे की श्रद्धाताई म्हणजे माझी सविता काही दिवसापूर्वी माझं 5 तारखेला वाढदिवस झालं. त्या वाढदिवसामध्ये बंधू तुम्हाला 60 वर्ष झालेले आहेत, तुम्ही काहीच करायचं नाही. माझी पत्नी आणि माझी भगिनी सविता त्या दोघींनी काय केलं माहीत नाही आणि मला न कळता ते खूप मोठा माझा 60वा वाढदिवस साजरा केला. ते कमी पडतात काय म्हणून 29 तारखेला मी 29 फेब्रुवारीला रिटायर झालो पोस्टामधून. तिथे मात्र इतकं सुंदर अशा आवाजामध्ये, गाण्यामध्ये आणि माझा काय होती तिने वाणीची कृती केली. त्या माझ्या बहिणीला माहीत आहे की माझे मास्टर बोले, जाधव मास्टर तुम्हारी बहीण कितनी अच्छी गाती है, क्या बोलती है. हा ते शब्द मी काय फिरवलेला आहोत. श्रद्धा, सविता तू गेलीस मात्र खरं, पण जात असताना तू मात्र भीमरावला एकटा सोडून गेलीस. तू तुझ्या पतीला का सोडून गेलीस?
हा निखळ तारा मात्र गेला सरळ. श्रद्धा, तू दोन्ही मुलांना सोडून गेलीस का? ते आता बघतील कुणाकडे? त्याला आई कुणाला म्हणतील? तुझी एकुलती एक बहीण नेत्रा, अनेक माऊस बहिणी तुला आहेत, मामी बहीण तुला आहेत. तो दिसेल तर त्यांना दिसू शकत नाही. आत्या बहिणी आहेत, तुझे भाचे आहेत, भाची आहेत, गावाकडची मंडळी आहेत, बाहेरची मंडळी आहेत. तू जेव्हा इथे आलीच ना श्रद्धा, तर सर्व तो ढाय करून रडत होते. तुझ्या अंत्ययात्रेला तिथे लोकांना बघायलाही तोंड दिसत नव्हतं, इतकं रीग होती श्रद्धा. सविता, तुला मी विसरू शकत नाही. तू इतकं काय केलेलं आहे, तुझे इतके विचार प्रेमळ, इतके काय काय पेरलेले आहेत. आता काही क्षणापूर्वी समता सैनिक दलाच्या समता सैनिक तुमच्या समता मैत्री महिला मंडळ बोलत होत्या, त्याही काही तिचे ओक्सोबी रडत होत्या. त्या गात होतात. म्हणजे दादा म्हणाले की कविता, त्याच्या गाण्यामध्ये तुझा आवाज होता, तुझा आवाज कधी हरपू शकत नाही. तू खूप काय दिलंय माझ्या समाजाला, राजकीय म्हणा. मला अजून एक सांगायला वाटतंय की धामापूर गावामध्ये 35 वर्ष शिवसेनेची वर्षा गायकवाडांचं इथं आमंत्रण झालेलं आहे. संदीप नाईक यांचंही आमंत्रण झालं. धामापूर गावामध्ये 35 वर्षापूर्वी ग्रामपंचायतची शिवसेनेची जी हे होती, त्यांची सत्ता होती. आणि मग सविता आमची मला म्हणाली, आपणही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये